त्रेतायुगात रामासाठी पहिल्यांदा आकाशकंदील लावले असं म्हणतात। आकाशकंदिलाची परंपरा चीनची आहे असंही म्हटलं जातं। आकाशकंदील सुरुवातीला बहुतेक ताऱ्यांच्याच आकाराचे असायचे। हा तारा आला कुठून तर तो विविध संस्कृतींमधून। मेसोपोटेमिया संस्कृतीच्या खोलात गेलं तर तिथेही प्रकाशमान ताऱ्यांचा संदर्भ येतो। दिवा, तारा आणि आकाशकंदील जगातल्या अनेक संस्कृतींमध्ये आहेतच। येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी बेथलहेम येथे तारा दिसला असा बायबलमध्ये उल्लेख आहे। तो तारा नंतरच्या काळात ख्रिसमसचं प्रतीक म्हणून लावणं सुरू झालं। आज दिवाळीला हिंदू परंपरेत घरोघरी आकाशकंदील लावतात। ख्रिसमसमध्येही लावले जातात। चीनमध्ये भगवान बुद्धाच्या उत्सवात आकाशदिवे लावतात। जपानमध्ये देखील विविध प्रसंगी ते लावले जातात। या आकाशकंदिलाचा बाप आहे साधा दिवा। त्याची सुरुवात झाली ती दिव्यापासूनच। हा दिवा आजच्या पिढीला जवळपास 72,000 वर्षांनी सिनियर आहे। आधी मानवांना आगीची भीती आणि आकर्षणही वाटायचं। त्यात त्याला आगीचं महत्त्व आणि उपयोग समजले। त्याला ऊब आणि प्रकाश दोन्ही मिळायला लागले। ही आग तेवती ठेवण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग सुरू केलेत। प्राण्यांच्या चरबीचं तेल, वनस्पतींच्या धाग्यांच्या वाती आणि दगडांचे दिवे केलेत। ते पोर्टेबल झालेत। हा प्रकाश दिव्यामुळे इकडे तिकडे हलवता यायला लागला। अश्विन शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत दिवाळी साजरी करणारे आकाशकंदील लावतात। आज विविध आकारांचे आकाशकंदील मार्केटमध्ये आलेत। जवळपास 15 ते 20 वर्षांपूर्वीपर्यंत बहुतेक आकाशकंदील हे ताऱ्याच्याच आकाराचे असत। तारा हा जवळपास प्रत्येक संस्कृतीत कोणत्या ना कोणत्या निमित्तानं येतोच। मात्र मेसोपोटेमिया संस्कृतीत एनान्ना नावाची देवता मानतात। या देवतेचं चिन्ह तारा आहे। इस्लामसह अनेक धर्मांमध्ये देखील चांद आणि ताऱ्याला महत्त्व आहेच। येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी आकाशात तेजस्वी तारा दिसला होता। मेसो म्हणजे मिश्र। मेसोपोटेमिया ही असिरियन आणि बॉबिलोनियन अशी मिश्र संस्कृती। ती टायग्रिस आणि युफ्रेटिस नदीच्या तीरांवर विकसित झाली। हा सध्या इराकचा भाग आहे। मेसोपोटेमिया कल्चरमध्ये एनान्ना नावाची देवता होती। त्या देवतेचं चिन्ह तारा होतं। याच एनान्ना देवतेचं रूपांतर पुढे बॉबिलोनियन संस्कृतीत ईस्टर झालं। तिचंही चिन्ह ताराच होतं। नंतर ईस्टरचं अस्टार झालं, अस्टारचं स्टार झालं। यावरूनच ॲस्ट्रॉलॉजी हा ज्योतिष्याला समानार्थी शब्द इंग्रजीत आला असं ज्योतिर्विद डॉक्टर कुशल लोटे म्हणाले। ती शुक्राची चांदणी आहे। जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये शुक्राची चांदणी हे मातृदेवतेचं प्रतीक मानलं जातं। जगातल्या सर्वच मातृपूजकांचा दिवस शुक्रवारचा आहे। त्रेतायुगात राम, सीता आणि लक्ष्मण वनवासातून परत येतात तेव्हा आकाशकंदील लावल्याचं म्हटलं आहे। हा काळ महाकाव्यानुसार त्रेतायुग असं मानतात। रामाच्या राज्याभिषेकाला पहिला आकाशकंदील लावला अशी काही जणांची आस्था आहे। सुरुवातीला आकाशकंदील हा फक्त मातीचाच होता। छिद्र असलेल्या मातीच्या भांड्यात तुपाचा दिवा ठेवला जात असे। हा मातीचा आकाशकंदील उंच बांधला जायचा। पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही 5 तत्व यालाच पंचमहाभूत देखील म्हणतात। दिवाळीपर्यंत पावसाचं पाणी जमिनीत चांगलं मुरलेलं असतं। जमिनीतील पाणी म्हणजे आपतत्व। जमिनीतल्या जलतत्वातून काही निगेटिव्ह एनर्जी बाहेर येतात। त्याला घरात लावलेला आकाशकंदिलातील अग्नितत्व बॅलन्स करतो अशी एक श्रद्धा आहे। आकाशदिव्याला अनेक नावं आहेत। याला आकाशदीप म्हणतात, कानडीत गुडुदीप आणि नक्षत्रदीप म्हणतात। दिवाळी हा यक्षांचा उत्सव असल्याचं मानतात। त्यामुळे हेमचंद्र दिवाळीला यक्षरात्री म्हणतो। वात्स्यायनाच्या कामसूत्रातही यक्षरात्रीचा उल्लेख आहे। नीलमत या पुराण ग्रंथात याला दिवाळी म्हणतात। ज्योतिष्य रत्नमाला ग्रंथानं मराठीत रूढ झालेला दिवाळी हा शब्द दिला। भविष्योत्तर पुराणात ही दीपालिका आहे। कालविवेक ग्रंथात याला सुखरात्री म्हणतात। यालाच जवळचा शब्द सुखसुप्तिका व्रतप्रकाश ग्रंथात वापरला आहे। आकाशकंदिलाची परंपरा चायनाची आहे। प्राध्यापक डॉक्टर अशोक राणा यांच्यानुसार आकाशकंदील हे ख्रिस्तपूर्व काळात वापरले जात। येशू ख्रिस्ताच्या नंतर जवळपास 100 वर्षानंतर ताऱ्याच्या आकाशकंदिलाची परंपरा सुरू झाली असावी। बायबलमध्येही सालोमनचा तारा अथवा डेव्हिडचा तारा असा उल्लेख येतो। इस्रायलमध्ये ताऱ्याची परंपरा आजही आहे। फटाके, बारूद यांचा शोध चीनचा आहे। आकाशकंदिलाची परंपरा ही चीनमधून आली असावी। 17व्या शतकात इंग्रज भारतात आले
कदाचित त्यांनी देखील हे आकाशकंदील भारतात आणले असावेत। यंदा दिवाळी कोरोनाच्या सावटात आली तरी देखील लोकांचा उत्साह कमी झाला नाही। बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील आले। पर्यावरणपूरक कापडी आकाशकंदिलांना याही वर्षी चांगली डिमांड आहे। कागद, प्लास्टिक्स, विविध मटेरियल्सचे आकाशदिवे ग्राहकांना आकर्षित करीत आहे। दारावर लावता येईल असं 8-10 आकाशकंदिलाचं तोरणही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे। सूर्य, चंद्र, ग्रह, तारे यांचं माणसाला आकर्षण होतं आणि आजही आहेच। अगदी मानवाच्या उत्क्रांतीपासून तर आत्तापर्यंत। त्यातही तेज हा अत्यंत महत्त्वाचा घटक। अभ्यासक प्राध्यापक अजय वानखडे ख्रिश्चनिटीचा संदर्भ देताना म्हणतात, त्यानुसार येशू ख्रिस्तांचं एक वचन त्यांनी सांगितलं। येशू ख्रिस्त म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही। तसाही पूर्वी ताऱ्यांचा उपयोग दिशा ठरवण्यासाठीच व्हायचा। तारा मार्गदर्शक आहे। वेदांमध्ये तमोसो मा ज्योतिर्गमयम म्हणजेच मला अंधारातून प्रकाशाकडे ने अशी प्रार्थना आहे। बुद्ध परंपरेत अत्त दीप भव म्हणजे मला दीप कर, मला दीपाप्रमाणे प्रकाशित कर ही प्रार्थना आहे। तेव्हा या दीप पर्वावर मनातला अंधार दूर व्हावा, राग, द्वेष, चिंता, काळजींचा अंधार दूर व्हावा। कोरोनाच्या महामारीचा काळ देखील जगभरात अंधारासारखाच आहे। दिवाळीचा हा प्रकाशाचा आणि आशा निर्माण करणारा उत्सव, चला प्रकाशाकडे वाटचाल करूयात। सुनील इंदुवामन ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।